तर नमस्कार मित्रांनो, राम राम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती पाहू तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सांगाल तेथे जाऊ. मित्रांनो, आज षटतिळा एकादशी आहे आणि आज याच निमित्ताने आपण पंढरपूर येथील श्री ताकपिटे विठोबाचे दर्शन घेणार आहोत. तसेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असे ठिकाण सांगणार आहे ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन एकाच वेळी करू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याबद्दल जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. मित्रांनो, पंढरपूरमध्ये हजारो भाविक रोज दर्शनासाठी येत असतात. मुख्य विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये लांबच लांब रांगा पाहून अनेक वारकरी, कळसाचे तर काही वारकरी मुखदर्शन घेऊन बाहेर पडतात. मित्रांनो, विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन करून बाहेर पडल्यावर पश्चिम द्वार रस्त्याला श्री ताकपिटे विठोबा मंदिर आहे. मुख्य मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती व या ठिकाणची विठ्ठलाची मूर्ती यात थोडेफार साम्य आहे. मंदिरात प्रवेश करतात समोर महादेवाचे दर्शन होते. दर्शन करून पुढे आपण दर्शन रांगेकडे जातो. इतर वेळी येथे खूप कमी गर्दी असते. 1 ते 2 मिनिटात दर्शन होते. मात्र वारीच्या वेळी या ठिकाणी खूप गर्दी असते. येथे दर्शन करून मला खूप प्रसन्न वाटले. पौराणिक कथेनुसार श्री विठ्ठल या ठिकाणी ताकपीठ खाण्यासाठी येत असत, म्हणून या मंदिराला ताकपिटे विठोबा मंदिर असे नाव देण्यात आले आहे. या ठिकाणी दर्शन करून मी पुढे 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी निघालो. हा पंढरपूरमध्ये असे एक ठिकाण आहे जिथे तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन एकाच वेळी होते. व मी ते ठिकाण आज तुम्हाला दाखवणार आहे आणि आपण 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करणार आहोत. मित्रांनो, मी स्टेशन रोडवर स्थित असलेला श्री तनपुरे महाराज मठ या ठिकाणी पोहोचलो. समोर दिसते ते काय भव्य असे प्रवेशद्वार, त्यावर भगवान शंकराची सुंदर मूर्ती आहे. मूर्ती पाहून मंदिरात प्रवेश केला व मंदिराच्या उजव्या बाजूला आणखी एक मुख्य द्वार आहे ज्यावर श्री हनुमानजी विराजमान आहेत. दरवाजाच्या दोन्ही बाजूस सिंह आहेत. या मठाची आतील रचना अशी आहे की यात 12 ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे. चला तर 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करूया. बोला हर हर महादेव.
तर मित्रांनो, तुम्ही पंढरपूरमध्ये आल्यावर या दोन्ही ठिकाणांना नक्की भेट द्यावं. त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.